तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो आजचा जो काही आपला व्हिडिओ असेल तर हा आपला 2 नंबरचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 15 ऑगस्टची डिझाइन कशी क्रिएट करायची। तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र अशी कमेंट या ठिकाणी तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जी काही डिझाइन असेल तर ती मी या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवते। तर ही सेम डिझाइनचं जे काही PNG मटेरियल असेल आणि सोबतच पीएल फाईल असेल तर दोन्ही गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी काही डिझाइन असेल ती डिझाइन या ठिकाणी क्रिएट करू शकता। तर मित्रांनो थोड्या वेळाखाली आपण अजून एक व्हिडिओ टाकला होता, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीची जी काही डिझाइन असेल तर ती डिझाइन आणि सोबतच त्याची जी काही पीएल फाईल असेल तर ती दोन्ही गोष्टी प्रोव्हाइड केल्यात। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता। बाकी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहते वेळेस जर काही अडचण येत असतील किंवा तुम्हाला जर काही दुसऱ्या गोष्टी मला या ठिकाणी विचारायच्या असतील किंवा काही गोष्टी शेअर करायच्या असतील तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी मला मेसेज वगैरे करू शकता। तर बऱ्याच जणांचा जो काही मेसेज असेल मला आला होता, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील माझ्या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करतोय। तर तुम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला या ठिकाणी मेसेज करू शकता, तुमची अडचण मी नक्की या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो आता जायचं आपल्याला आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। तर मी या ठिकाणी जे काही फोल्डर असेल तर फोल्डर या ठिकाणी ओपन केलेलं आहे, तुम्ही फोल्डरचं नाव बघू शकताय 15 ऑगस्ट 02 अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे। तर आपला पहिला एक व्हिडिओ आला होता 2 दिवसाखाली, त्याला 01 दिलं होतं आणि याला आपण 02 या ठिकाणी नाव दिलेलं आहे। तर याच्यामध्ये जे काही PNGs असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आता स्क्रीनवर आहेत, तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। तर सर्वात पहिले मी एक अशा पद्धतीचे जे काही बॅकग्राऊंड असेल तर हे बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि हे बॅकग्राऊंड तुम्ही कॉमन मध्ये कोणती डिझाइन करते वेळेसला यूज करू शकता। त्याच्यासोबतच मी एक त्या ठिकाणी तुम्हाला PNG प्रोव्हाइड केलेला आहे। तर हा PNG तुम्हाला पिक्सेल लॅब मध्ये यूज करता येणार नाही, तर हा PNG तुम्ही पिक्साआर्ट किंवा फोटोशॉप वगैरे यूज करत असणार तर तुम्हाला त्या ठिकाणी यूज करता येईल, कारण हा PNG यूज करण्यासाठी तुम्हाला ओव्हरले नावाचा जो काही इफेक्ट असेल तर तो इफेक्ट अप्लाय करावा लागतो, तो आपल्या पिक्सेल लॅब मध्ये अवेलेबल नाही आहे। तर ते अवेलेबल करण्यासाठी मी या ठिकाणी डायरेक्टचा सेटअप असेल तो सेटअप या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही पिक्सेल लॅब यूज करत असाल तर तुम्ही ही PNG या ठिकाणी यूज करू शकता। पण मित्रांनो तुम्हाला जर स्वतः क्रिएट करायचं असेल तर तुम्ही ह्या बॅकग्राऊंडवर हा PNG या ठिकाणी ओव्हरले इफेक्ट अप्लाय करा, त्याच्यानंतर तुमचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर ते काहीच अशा पद्धतीने या ठिकाणी तयार होणार आहे। ओके, हे सुद्धा तुम्हाला दिलेलं, त्याच्यानंतर नेम प्लेट मॉडेल, त्याच्यानंतर मॉडेलचं नाव आणि त्याच्यानंतर आपला आजचा जो काही मेन टेक्स्ट PNG असेल हा टेक्स्ट PNG सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा एक टेक्स्ट आहे, त्याच्यानंतर लोगो आणि जी काही फायनल आपली डिझाइन तयार होणारी असेल तर ती डिझाइन आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल। तर फायनल डिझाइन अशा पद्धतीची दिसेल। तर तुम्हाला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जे PNG दिलेलं आहे त्याच्यामध्ये ही सुद्धा या ठिकाणी इमेज मी तुम्हाला दिलेली आहे। तर तुम्ही तुमचे जे काही सॅम्पलिंग इमेज असेल किंवा मार्केटिंगसाठी तुम्ही ही डिझाइन सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता, तुमच्या क्लायंटला वगैरे तुम्ही या ठिकाणी डिझाइन दाखवू शकता। बाकी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि जाऊया जे काही पिक्सेल लॅबचं आपलं पीएल फाईल असेल तर ती पीएल फाईल पाहण्यासाठी। तर मी या ठिकाणी आता काय करणार आहे, जे काही पिक्सेल लॅब असेल तर त्या ठिकाणी ओपन करणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर तर मी पिक्सेल लॅबमध्ये आलेलो आहे, पण आल्याच्या नंतर मागच्या व्हिडिओचा जो काही आपला प्रोजेक्ट असेल म्हणजे जे काही कृष्ण जन्माष्टमीची पीएल फाईल असेल तर पीएल फाईल या ठिकाणी ओपन झालेली आहे। तर या ठिकाणी ती ऑलरेडी ओपन होती, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेयर्स वगैरे चेकआउट करू शकता। तर ही जी काय असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले, तुम्हाला सुद्धा जर हे मटेरियल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक टाकलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता आणि त्या ठिकाणी जाऊन ह्याची जी काही फाईल असेल ती फाईल सुद्धा तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। आता या व्हिडिओची फाईल घेण्यासाठी मी चाललोय माय प्रोजेक्ट्सवर। तर या ठिकाणी तुम्ही टॉप कॉर्नरला बघू शकता 15 ऑगस्ट 2025 अशा पद्धतीने फाईलचं नाव आहे। तर ती फाईलवर मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये लोड होऊन ती जी काही फाईल असेल ती फाईल या ठिकाणी ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोड झालेली आहे। लोड झाल्याच्या नंतर मी सरळ चाललोय आता जे काही लेयर्स असतील त्या लेयर्समध्ये। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालपासून वरपर्यंत सर्व जे काही PNGs असतील मी तुम्हाला दाखवले होत्या ते सर्व गोष्टी या ठिकाणी ऍड करून ठेवलेल्या आहेत। याच्यामध्ये मोजक्या 2 ते 3 PNGs तुम्हाला या ठिकाणी चेंज करायच्यात आणि लागलीच मग तुमची जी काही डिझाइन असेल ती डिझाइन लगेच या ठिकाणी क्रिएट होणार आहे। तर मित्रांनो आता मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगत बसत नाही, कारण हा तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत, त्याच्यामध्ये फोटो आणि नाव तुमचं या ठिकाणी टाकायचं आहे, बाकी लगेच तुमची जी काही डिझाइन असेल ती डिझाइन या ठिकाणी क्रिएट होणार आहे। ओके, तर हे गोष्टी सर्व तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि सोबतच मित्रांनो जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला आहे, त्या ठिकाणी जायचंय। मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारी कमेंट केलेली आहे, त्या ठिकाणी खाली स्क्रोल करा 4 अंकाचा पासवर्ड दिसेल, तोच पासवर्ड टाकून तुम्हाला PNG फाईल आणि सोबत जी काही पीएल फाईल असेल तर दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता। बाकी मित्रांनो व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला जर अडचण वाटली असेल किंवा जर काही प्रॉब्लेम वाटली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, की तुम्हाला पर्सनल मेसेज करायचा असेल तुम्ही मला इंस्टाग्रामला सुद्धा जाऊन मेसेज या ठिकाणी करू शकता। बाकी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद जय महाराष्ट्र।